प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। बरे झाले दांभिकांची पंढरी उद्ध्वस्त झाली, बरे झाले दांभिकांची पंढरी उद्ध्वस्त झाली, यापुढे वाचाळ दिंडी एकही निघणार नाही। प्रिय क्रांती मित्र हो, मी भीम पॅन्थर राजेश गवळी आपल्या सर्वांना क्रांतिकारी जय भीम करतो आणि आपल्या हक्काच्या भीम पॅन्थर या क्रांती वाहिनीवर आपले सर्वांचे महामंगल स्वागत करतो। मित्रांनो, छान झाले दांभिकांची पंढरी उद्ध्वस्त झाली, ह्या पुढे वाचाळ दिंडी एकही निघणार नाही। किती यथार्थ वर्णन केले आजच्या ह्या राजकीय परिस्थितीचे। महान गजलकार, या भारताचे सर्वोत्तम महान गजलकार कविवर्य सुरेश भट यांनी त्या काळात लिहिलेल्या ह्या ओळी आजच्या राजकीय परिस्थितीला अतिशय समर्पक अशा ओळी आहेत। मित्रांनो, मौन व्रत हे सर्वोत्तम व्रत आहे असं तथागतांनी सांगून ठेवलेलं आहे। जिभेवरती ताबा ठेवला पाहिजे। जिभेवरती ताबा नसला की होत्याच नव्हतं होऊन जातंय। 2500 वर्षापूर्वी तथागतांनी दिलेला हा संदेश आजच्या काळात किती लागू होतो हे आपल्याला संजय राऊतांच्या वाचाळ आणि नाना पटोले यांच्या वाचाळपणाने आपल्याला दिसून आलं। नाना पटोले, संजय राऊत, सुषमा अंधारे आणि थोड्या बहुत फरकाने रोहित पवार ह्या लोकांच्या वाचाळपणाने महाविकास आघाडीची वाट लागली आणि महायुती विजयी झाली। असं तो आपला विषय नाही आहे। आपला विषय आहे की एका पराभवाने आपल्याला हार खचून न जाता एका मोठ्या ताकदीने पुन्हा उभं राहावं लागणार आहे। याआधी सुद्धा आम्ही अनेक पराभव पाहत आलोय, परंतु पराभवातून काहीतरी शिकावं, की झालेला पराभव विसरून त्यातून काहीतरी बोध घेऊन पुढच्या वेळेला तो पराभव कसा टाळता येईल यासाठी आपल्याला नव्या पद्धतीनं रणनीती आखावी लागेल। मित्रांनो, महाराष्ट्राचे महान इतिहासकार, संशोधक, प्राध्यापक माम देशमुख यांच्या नागपूर येथील कोतवाली भागामध्ये असणाऱ्या त्यांच्या निवासस्थानी मागे 5-6 वर्षापूर्वी माझी त्यांच्या घरी भेट झाली। सुमारे 1.5-2 तास मी प्राध्यापक माम देशमुख यांच्या घरी होतो। त्यावेळेला माम देशमुख साहेबांनी एक अत्यंत महत्त्वाचं वाक्य वापरलं होतं की गवळीजी, आपल्याकडे नीती आहे परंतु दुर्दैवानं रणनीती नाही आपल्याकडे। आपण खरोखर, आणि ते किती वाक्य त्यांचं मला मर्मबंधात ठेवण्यासारखं वाक्य होतं की आपल्याकडं खरोखर नीती आहे, आपण नीतिवान आहोत, आपल्याकडे लबाडपणा नाही आपल्या मनामध्ये, आपण एकदम निर्मळ मनाचे लोक आहोत, परंतु दुर्दैवानं शत्रूबरोबर लढताना जी रणनीती आखावी लागते ती रणनीती आमच्याकडे नाही। आणि त्यामुळे आलेल्या प्रत्येक निवडणुकांमध्ये आम्हाला पराभव स्वीकारावा लागतो। तर हा पराभव पुन्हा पुन्हा आमच्या वाट्याला येऊ नये म्हणून आम्हाला एक नवीन रणनीती आखावी लागेल आणि त्या रणनीतीनुसार आम्हाला मार्गक्रमण करावे लागेल। अन्यथा जे ह्या निवडणुकीमध्ये झालं तेच पुढच्याही निवडणुकीमध्ये व्हायला काही वेळ लागणार नाही। त्यामुळे आज आपल्याकडे वेळ आहे, त्या वेळेचा आपण सदुपयोग केला पाहिजे। संघटन बांधणीसाठी आपल्याला कष्ट करावे लागणार आहे, मेहनत करावी लागणार आहे आणि त्याचबरोबर समाज जागृतीबरोबरच आपल्याला इतर समविचारी लोकांना सोबत घेऊन मोठा राजकीय गट, दबाव गट आपल्याला तयार करावा लागणार आहे, जेणेकरून उद्याच्या निवडणुकांमध्ये आपल्याला यश प्राप्त करता येईल। सुरेश भट यांनी ज्या कविता लिहिलेली आहे
मला वाटतं जे गजल त्यांनी लिहिलेली आहे ती गजल आजच्या परिस्थितीला अतिशय समर्पक अशी आहे. हे असे आहे, सुरेश भट आपल्या गजलेमध्ये म्हणतात, हे असे आहे तरी, हे असे आहे तरी हे असे असणार नाही, हे असे आहे तरी हे असे असणार नाही, दिवस आमचा येत आहे तो घरी बसणार नाही. ठीक आहे, पराभव झालेला आहे, पराभव आम्ही मान्य केलेला आहे, परंतु आम्ही काही घरी बसणारे लोक नाहीत आणि या पराभवावरती देखील आम्ही मात करू. दिवस तोच राहणार नाही, विजयाचा दिवस आमच्याही वाटेला येणार आहे. हे या ठिकाणी आपण सर्वांनी मनाशी खणगाट बांधली पाहिजे आणि त्यातूनच एक नवनिर्मितीसाठी आपण उद्याच्या लढाईला तयार असलं पाहिजे. सुरेश भट म्हणतात त्या पद्धतीनं, हे खरे आहे की आज त्यांनी घेरले सारेच ठेके, हे खरे आहे की आज त्यांनी घेरले सारेच ठेके, पण उद्या त्यांच्या चितेवर एकही रडणार नाही. आणि जे आहे ते खरं आहे, आज जरी त्यांनी संपूर्ण जागा तरी व्यापल्या असतील, परंतु उद्या जर आम्ही जर एकत्रित आलो, आम्ही जर प्रामाणिकपणे जर राजकीय सत्ता हस्तगत करण्यासाठी एकत्रित आलो, तर उद्या आज जे कोणी विजयाचा उन्माद साजरा करत आहे, उद्या त्यांच्या पराभवाला देखील रडायला सुद्धा, त्यांच्या पराभवात रडायला सुद्धा कोणी या ठिकाणी असणार नाही, हे तेवढंच खरं आहे. म्हणून सांगती जे धर्म जाती बांधती ते रोज भिंती, पण उद्याचा सूर्य काही त्यामुळे फसणार नाही. आज त्यांनी धर्माच्या नावानं, जाती धर्माच्या नावानं जरी काही उन्माद करून यश मिळवलं असेल, परंतु म्हणून काय रोजच्या रोज त्यांना काही सूर्य फसणार नाही. जनता, सूर्य म्हणजे इथली जनता नेहमी काही फसणार नाही. आज ना उद्या ह्या सर्व जनतेचं सत्य काय ते जनतेला कळणार आणि यांच्या सत्तेला सुरुंग लावल्याशिवाय जनता राहणार नाही. म्हणून आपण नव्या उमेदीनं, नव्या ताकदीनं आता उभं राहिलं पाहिजे. पराभवाचे अश्रू न ढाळता, पराभव का झाला, कुठं झाला, कशामुळे झाला, त्या प्रत्येक गोष्टीचं आता बारकाईनं चिंतन मंथन करून त्यावरती आपल्याला नव्या पद्धतीनं रणनीती आखून एक नव्या उमेदीनं आपल्याला हा लढा उभा करावा लागेल, लढावा लागेल. आणि अर्थात हताश न होता आपले जे सैन्य आहे हे निस्वार्थी सैन्य आहे. घरच्या भाकरी खाऊन लढाई लढणारे सैन्य आहे. या सैन्याची आपल्याकडून कोणत्याही पद्धतीची अपेक्षा नसते. फक्त अपेक्षा तीच आहे की बाबासाहेबांच्या स्वप्नातला देश भारत निर्माण व्हावा, भारत चालावा, हीच या जनतेची अपेक्षा असते. आणि ती अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण सगळेजण कटिबद्ध आहोत. पुढील लढाई जिंकण्यासाठी रणनीती आखूया आणि नव्या ताकदीनं ही लढाई लढूया, जिंकूया. नमो बुद्धाय. क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.